सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मंदिरातला दिवा. हा बघा, डायमंड. तर आता दाखवूया आपण आईचा फोटो. 1 2 3. पाठीशी घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खूप छान अशी अन्नपूर्णा दिली आहे. त्याचबरोबर आम्ही गेलेलो काळूबाईला जत्रेला, आणि बोलतात मंदिरात कासव हा ठेवलाच पाहिजे. तर बघा, मी कासव वाटतं ना 3 ह्याच्यामधला मंदिर आता सजवणार कधी असं झालंय ना. हो, एवढं सगळं मी घेतच चालली आहे म्हणजे. सो सर्वात आधी मी मिशोवरून हे बघा हे मागवलेलं छान असं. नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती, आपलं ग्रीडीज फूडीज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत. तर आजचा रिझन हे आहे की जे आपलं मंदिर होतं त्यासाठी आम्ही आणले देव टाक. तर आपण तळी उचलली आहे, जाऊन गेलेलो आपण जेजुरीला तिकडे. तर तो ब्लॉग नक्की पहा पूर्ण, की भरपूर जणांनी पाहिला नाहीये. जेजुरीला नाही गेले तुम्ही? म्हणजे पालिका खंडोबा, म्हणजे जेजुरी झाली ती, जिथे खंडोबा आणि बानूचं लग्न लागलेलं तिथे गेलेलो. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही बघता व्हिडिओ आणि सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब. तर चला, आता मंदिरासाठी मी कोणकोणते देव आणले तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल, त्याचबरोबर मला सुद्धा आहे, कारण की तुम्ही मंदिराच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला. आणि तुम्ही विचारला मला कितीला घेतला मंदिर, तर मी हा मंदिर घेतलाय 10,000ला. तर 10,000पासून स्टार्ट आहे तिथे. म्हणजे जसं तुम्ही म्हणजे छान छान असे त्याच्यात डिझाईन वगैरे भरपूर अवेलेबल आहे. तर ऍड्रेस मी तो मंदिराचा व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सुद्धा टाकलाय. तर चालू करूया आजचा ब्लॉग, चला. सो सर्वात आधी मी मिशोवरून हे बघा हे मागवलेलं छान असं, खूप भारी वाटलं. आणि प्राइस पण रिझनेबल आहे, तुम्ही मिशोवरती जाऊन चेक करू शकता. पाहिजे तर मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकीनच. तुम्ही प्राइस सुद्धा तिथेच बघा, एक्साइटमेंट असेल घ्यायची तर. नंतर मी तिथल्या हंडावरची नाही, म्हणजे ते तांब्या आणि पेला असतो मंदिरात ठेवायचा, पाणी ठेवायचा. खूप छान ऑर्डर होता, त्यासाठी हे घेतलंय. तर पहिली मूर्ती कुठची आहे ते बघूया. श्री स्वामी समर्थ. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कशी वाटली मूर्ती मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आता ही दुसरी मूर्ती आहे, सर्व पॅकिंग करून आलेलं. रखमाई. कशी वाटली तुला? कशी वाटली? सुंदर आहे. आता ह्याच्यात पुढची मूर्ती ते बघा. ओळखा पाहू कुठची मूर्ती आहे? तुला कुठची वाटते? दिसली रामाची. अयोध्या के राम. अयोध्या के राम. कशी वाटली? सुंदर आहे. आवडली का? नानू मस्त आहे ना. बघा हे जे आपण बनवून घेतलं ना त्याच्यामध्ये बसवणारे मूर्ती सगळ्या साईडला. आता बघूया कुठची मूर्ती आहे. देवांचे देव महादेव. हर हर महादेव. हे बघा कशी वाटली मूर्ती? एक नंबर. आवडली का? मग काय. किसकी चॉईस आहे? हे बघा माझी चॉईस आहे. त्रिशूल सुद्धा आहे.
तर ही गिफ्ट तिला मम्मीने बोलती. बघा छान अशी अन्नपूर्णा दिली आहे, म्हणजे धनधान्याने घर भरत राहो अशी मम्मीची इच्छा आहे आणि सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी. कशी वाटली मूर्ती? बघा खूपच छान आहे, नाजूक अशी, मस्त. थँक्यू मम्मी. आता मंदिरासाठी जे जे साहित्य लागणार ते घेतलंय. तर मी हळदी कुंकूचा करंडा घेतलाय, म्हणजे थोडासा युनिक आहे, दिसायला पण खूपच छान आहे. पानामधला बोट सांभाळ. बोट सांभाळूनच टाईट आहे पण हे बघा, मस्त वाटतं ना. 3 ह्याच्यामधला हळद कुंकू तांदूळ. येस, नका हळद कुंकू. त्यानंतर मी घेतलंय नैवेद्याचं ताट. तर ह्याच्यात 2 वाट्या आहेत, चमचा आहे, ग्लास आहे आणि मोठं ताट आहे. म्हणजे 10 वेळा दुसऱ्या भांड्या काढायची गरज नाही. नैवेद्याचं ताट वेगळंच ठेवलंय छान, देवांसाठी सारखं लागतं ते. येस. आणि बोलतात मंदिरात कासव हा ठेवलाच पाहिजे. तर बघा मी कासव घेतलाय, छान आहे, मस्त. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मंदिरातला दिवा. हा बघा, डायमंड हा दिवा आहे, पूर्ण असा सेट आहे, म्हणजे हल्लार डुल्लार काहीच नाही. कळलं? दाखव आतमधलं. बघायचं आहे. हो ते बघा, छोटूसा. म्हणजे तुम्ही हे वरचं झाकण नाही लावलं तरी चालेल, तरी पण दिवा बघा किती सुंदर दिसतोय. हो, आणि हे नवीन आलं दादरला, तर मला खूप आवडलं. म्हणजे काहीतरी दिसायला पण सुंदर दिसतोय आणि त्यात दिवा लागल्यानंतर पण खूप सुंदर दिसणार आहे. त्यासाठी हे रात्री छान वाटेल मंदिराचा दिवा. हो. तर बाहेर जाताना दिवा लावायचा नाही. दिव्यात तेल असेल तर साईडला दिवा विझवूनच बाहेर जावं. कारण की भरपूर जणांनी मला समजवले की बाहेर जाताना दिवा विझवून जायचा. तर लोकांचं ऐकणं पण गरजेचं आहे. कोणी पण सांगतं ते चांगल्यासाठीच सांगतं आणि आपण ते सल्ला ऐकायचा आहे. आता आपण घेतलाय अंतरपाठ. हे बघा, एक मोठं घेतलंय, म्हणजे ह्या साईडला वरती हातरायला. दादरला तुम्ही गेलात तर बार्गेनिंग करूनच घ्या, कारण की काही प्राइस सांगतात. तुम्ही बार्गेनिंग केल्याशिवाय कुठची गोष्ट घेऊ नका. सुंदर आहे, मस्त आहे ना. त्याचबरोबर आम्ही गेलेलो काळूबाईला जत्रेला. तर तिथून आई काळूबाईची फ्रेम सुद्धा आणली. तर तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा खूप छान वाटते. छोटे छोटे अंतरपाडी घेतलेत, म्हणजे जे स्टेप आहेत ना साईडला. अच्छा, इथे इथे हा त्याच्यावरती ठेवायला, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला देव मांडता येईल. तर मी असे घेतलेत, 4 घेतलेत. आणि जिथे आपण मूर्त्या ठेवणार आहोत त्याच्यासाठी घेतलेत. हे बघा कसे वाटले? मंदिर आता सजवणार कधी असं झालंय ना. हो, एवढं सगळं मी घेतच चालली आहे, म्हणजे शॉपिंग काय थांबतच नाहीये. तर आता सगळ्यात शेवटचं, सर्वात शेवटचं म्हणजे आपल्या आई एकविरेचा फोटो. तो ती बघायची इच्छा मला पण खूप होती. मला पण बघायची. आता तू तर घेऊन झाली आहेस, म्हणजे तुला माहिती आहे. म्हणजे बघताना एवढं मन प्रसन्न झालं ना. हे बघा, हे आहे ते, जे बघत ना जिचा आशीर्वाद कायम पाठीशी आहे ती आमच्या घरातली आई एकविरा माऊली. माऊली ती माऊलीच आहे आमच्यासाठी. ते तुम्हाला बघायचंय? हो, कोणी बघितलं? तू बघितलं? हा, आम्ही नाही दाखवलं. तर आता दाखवूया आपण आईचा फोटो. 1 2 3. आई माऊलीचा उदो उदो आहे. आईलो. कसा वाटला तुम्हाला फोटो? सुंदर आहे. आम्हाला तर 1 नंबर वाटला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा फोटो कसा वाटला. हसरा फेस बघा आईचा, हसते. एकविरा आई प्रसन्नच आहे. छान आहे.